आपल्यासारखं कोणीच नाही, आपण फार चतुर आहोत, आपण सगळं दोनच मिनिटात आवडते खूप गोड गाताय, मलाही मोहावरून नाही राहिला, पण आता सोडलं पाहिजे, बसण्याची कॅपॅसिटी असते. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, माणूस किती चतुर असू द्या, तो किती चतुराईने वागू द्या, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटतं की मी सगळं लपून ठेवू शकतो, सगळ्यांपासून लपून ठेवू शकतो, मला कोणीच बघू शकत नाही, मी कुणाच्या हातात सापडू शकत नाही, पण एक लक्षात ठेवा, वरती पाहणारा तो आपल्यापेक्षा दुपटीनं चतुर आहे आणि कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावं लागणार आहे महाराज. म्हणून त्याच्या पुढे चतुराई करू नका, कारण महाराज म्हणतात देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. आता ऐका, तो जाणत आहे, किती जाणत आहे त्याची सत्ता संपूर्ण जगावर चालते. किती चतुर अंतरंगाचं ओळखतो, इतका चतुर आहे. नुसता चतुर नाही, नुसता जाणत नाही, तर महाराज म्हणतात तो निराळ आहे. किती निराळ आहे, आपल्या सगळ्यांपेक्षा तो वेगळा. का वेगळा आहे? कारण तो गरीबालाही ऍक्सेप्ट करतो आणि श्रीमंताला सुद्धा ऍक्सेप्ट करतो, तो स्त्रीलाही ऍक्सेप्ट करतो आणि पुरुषालाही ऍक्सेप्ट करतो. तो म्हणत नाही दादा लेडीज कीर्तन पाया पडायचं नाही, असं नाही म्हणत. देवा पुढे काय चालतं, तो लेडीज आणि पुरुष, हा यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सर्वांना इथे अधिकार आहेत. माझ्या भगवंताच्या दारामध्ये काही भेदभाव नाहीये, पण अजूनही काही लोक म्हणतात आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही. जी जी माणसं म्हणतात बाईचं कीर्तन चालत नाही, त्यांना माझं एकच सांगणं आहे, या नारदाच्या गादीवर बाई उभी आहे हे पाहण्यापेक्षा तिच्यात आपली आई पहा, जीवनातला द्वेष निघून जाईल. पण या बाईत आई दिसायला तुमचे डोळे चांगले पाहिजे. तुम्ही जर आकारावरच अडकले तर आत्मरंगाकडे कधी पोहोचणार आहात? आणि तुमचा आणि माझा आत्मरंग काही वेगळा नाहीये, म्हणून आकारावर अडकू नका. पण जो माणूस म्हणतो बाईचं कीर्तन चालत नाही, तो परमार्थात मुरलाच नाहीत महाराज, आणि परमार्थाच्या उच्च कोटीपर्यंत तो पोहोचलाच नाही, हा माझा आक्षेप आहे महाराज. अरे इथे सगळ्यांना यायला सांगितलं, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. इथे नारी या नर या सगळ्यांचे येथे आहे अधिकार. आणि तुम्ही खुशाल म्हणतात आमच्या सत्यात बाई चालत नाही, आणि बाई चालत नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही आईला आईचं अस्तित्व मान्य करत नाही का? आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जरा वर डोळे करून बघा महाराज. तुमच्यापेक्षा दुपटीनं संख्या महिलांची, आणि या तुमच्या गावातल्या महिलांनी ठरवलं सगळ्यांनी की लेडीजचं कीर्तन ठेवत नाही, आम्ही कोणीच कीर्तनाला येणार नाही. तुम्ही आहे तरी किती डोके? काय म्हणणं तुमचं? पण आमचं कसं माहिती का, समजून उमजून घेतो आम्ही असं एकल घोड्यासारखं चालत नाही ना. आम्हाला नेहमी वाटतं पुरुषांची असावे, महिलांची असावी, आणि इथे